Hello all, welcome to my channel Happy Study Time. So today we are going to start multiplication and division of integers. तर इंटिजर्स आपण लास्ट इयर आपण 6th स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहे. तुम्हाला कोणाला अजूनही थोडंसं ते अवघड जात असेल तर मी 6th स्टँडर्डचा व्हिडिओ टाकला आहे इंटिजर्सचा, तो तुम्ही बघू शकता. थोडंसं रिकॉल करायला इथेही आपण आता रिकॉल करणार आहे आधी, आणि मग आपण प्रॉब्लेम सेट सोडवायला घेणार आहे या लेसनचा. तर आता इथे आपण ॲडिशन काय शिकलो आपण? 5 + 7 इज 12. ओके, 10 + -5. तर हे ब्रॅकेट सॉल्व केलं तर हे प्लस इंटू मायनस म्हणजे हे मायनस होणार आहे. म्हणजे 10 - 5 इज वॉट? 5. बिग नंबरचा साईन येतं कायम, आन्सरला कायम बिग नंबरचं साईन येतं. ओके, ॲडिशन करताना सबट्रॅक्शन करताना. इथे -4 + 3. तर आता इथे बिग नंबर काय आहे? 4 आहे. सो त्याचं साईन मायनस येणार आहे, आणि 4 - 3 इज 1. त्याच्यानंतर -7 + -2 म्हणजे ह्याचं काय होतं? -7 - 2. सो -7 - 2, 7 + 2ची ॲडिशन होईल 9, आणि साईन कुठला येणार आहे? मायनस. त्याच्यानंतर 8 - 3. सो इथे 8 मायनस प्लस 3चं इथे -3 होणार आहे. मग सो 8 - 3 इज 5. आणि इथे 8 -3 म्हणजे इथे 8 मायनस हे ब्रॅकेटच्या आतमधलं -3 आणि हे मायनस हे मिळून प्लस होतं. सो 8 + 3 सो इट इज 11. कळलं आहे? आता नेक्स्ट चार्ट आपण हा बघूयात एकदा, म्हणजे आपली अजून एकदा रिव्हिजन होईल. राईट अ नंबर इन विच ब्रॅकेट टू ऑब्टेन द आन्सर 3 इन ईच ऑपरेशन. म्हणजे इथे आपल्याला ब्रॅकेटमध्ये असा नंबर लिहायचा आहे की हे ऑपरेशन आपण जेव्हा सॉल्व करू तेव्हा आपला आन्सर 3 आलं पाहिजे. ओके, तो इथे -6 आहे. सो इथे काय केल्यावर 3 येईल? सो इथे 9, म्हणजे 9 - 6 जेव्हा आपण करू तेव्हा इथे 3 येईल. इथे आहे 4, तर इथे 3 कधी येईल? 4 असताना. ओके, म्हणजे इथे आपल्याला 3 आणायचं आहे. मग इथे सो इथे काय येणार आहे? 4 - 1 इज 3, म्हणजे इथे +1 असणार आहे. ओके, 7 प्लस किती केलं की 3 येणार आहे. म्हणजे आता इथे प्लस, ऑफकोर्स 7 प्लस जर आपण जेव्हा काहीतरी करतो त्याचा आन्सर 3 येणार नाही, नक्कीच मोठा येईल. सो इथे आपल्याला ब्रॅकेटमध्ये इथे मायनस घ्यायला लागणार आहे. सो 7 मायनस किती केल्यावर आपल्याला 3 मिळेल? सो 7 - 4 केल्यावर आपल्याला 3 मिळेल. अगेन इथे 9 मायनस, आता 9 मायनस किती? 9 - 6 इज 3. -8, आता -8 आहे, तर इथे काय यायला पाहिजे आपलं? प्लस. इथे 11 येईल. सो 11 - 8 इज 3. अँड -5, आणि इथे मायनस आहे. सो हे -5 हे मायनस आहे. सो इथे मायनस, आणि इथे पण मायनस आपण 8 घ्यायला लागणार आहे आपल्याला, कारण आपल्याला माहिती आहे की 8 - 5 इज 3. सो 8 आपल्याला प्लस करायला लागेल, प्लस आणायला लागेल, म्हणजे बिग नंबर करायला लागेल. सो इथे मायनस इथे काय होणार आहे? -5 प्लस 8 येऊन याचा आन्सर काय येणार आहे? 3. ओके, हे थोडंसं रिकॉल आपलं झालेलं आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व करायला घेऊ. ओके, प्रॅक्टिस सेट सॉल्व करायच्या इथे बघा तुमच्या बुकमध्ये एक टेबल आहे इथे दिलेला. द टेबल ऑफ फॉर -5 इज गिवन बिलो. कम्प्लीट द टेबल ऑफ 6 and 7. ओके, हा -5चा टेबल दिलेला आहे, म्हणजे -5ला या नंबर्सनी मल्टिप्लाय केलेलं आहे. सो काय आलेलं आहे आन्सर? -5 × -3 इज 15, किंवा कारण मायनस केल्यावर काय होतं आहे? प्लस होतं आहे. -5 × -2 इज 10. इथे 10ला मायनस नंबर आला आहे का? नाही, कारण हे सबमध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. जेव्हा आपण ॲडिशन सबट्रॅक्शन करत होतो तेव्हा मल्टिप्लिकेशन साईन नव्हतं. सो ते बरोबर हा मायनस नंबर इथे जायचा, पण हे मल्टिप्लिकेशन आल्यामुळे मायनस काय होतं आहे? प्लस होतं आहे. सो -5 × -1 इज 5. तसंच आपण आता हा टेबल सॉल्व करायला घेऊ. सो -6 × -3 इज 18. -6 × -2 इज 12. -6 × -1 इज 6. -6 × 0 इज 0. -6 × -1 इज -6. आता इथे फक्त 6ला मायनस साईन आहे, 1ला नाही आहे. सो निगेटिव्ह इंटिजर इंटू पॉझिटिव्ह इंटिजर इज ऑलवेज निगेटिव्ह इंटिजर. सो 6 × -6 × 2 इज -12. -6 × 3 इज -18. -6 × 4 इज -24. कळलं आहे? त्याच्यानंतर -7 × -3 इज 21. -7 × -2 इज 14. -7 × -1 इज 7. -7 × 0 इज 0. आता -7 × 1 पॉझिटिव्ह इंटिजर आहे, म्हणजे साईन काय येणार आहे? -7. -7 × 2 इज -14. -7 × 3 इज -21. आणि -7 × 4 इज -28.
तर हा चार्ट सगळ्यांनी आपल्या एका पेजवर बनवून घेऊन तुम्ही जिथे अभ्यास लावता तिथे समोर लावा, म्हणजे हे तुमच्या लक्षात राहील की पॉझिटिव्ह इंटिजर इंटू पॉझिटिव्ह इंटिजर इज पॉझिटिव्ह इंटिजर, पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह इज निगेटिव्ह, निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह इज निगेटिव्ह अँड निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह इज पॉझिटिव्ह. आता आपण प्रॉब्लेम सेट 8 सॉल्व करायला घेऊ. ओके, प्रॅक्टिस सेट 8 आपण इथे सोडवायला घेणार आहे. सो सिम्पली मग मल्टिप्लाय करायचं आहे. सो 5 7 जा, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना 35, पण इथे मायनस मायनस इथे काय होणार आहे, प्लस होणार आहे. सो आन्सर आपलं काय येणार आहे, +35. ओके, त्याच्यानंतर 9 6 जा, 9 6 जा 54, पण इथे 6ला पॉझिटिव्ह साईन आहे, 9 मायनस साईन आहे, निगेटिव्ह साईन आहे. सो आन्सर काय येणार आहे, मायनसमध्ये येणार आहे, -54. अगेन 9 इंटू -4, सो इट इज -36. 8 इंटू -7, सो साइन ऑलवेज -56. -124 इंटू -1 इज ऑलवेज माइनस इंटू माइनस +124. -12 इंटू -7 म्हणजे प्लसच येणार आहे, काय येणार आहे, 80. 12 7 जा 84. -63 इंटू -7, सो हे प्लसमध्ये आन्सर येणार आहे, +441. अँड -7 इंटू 15 म्हणजे आन्सर काय येणार आहे, मायनसमध्ये, -105. ओके, तर प्रॉब्लेम सेट प्रॅक्टिस सेट 8 आपला इथे संपलेला आहे आणि इंट्रोडक्शनही झालेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या फ्रेंड्सबरोबर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.